झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते आणि मनुष्य त्याच्या कर्मांनी. चांगले कृत्य कधीही गमावले जात नाही. जो सौजन्य पेरतो तो मैत्रीची कापणी करतो आणि जो दयाळूपणा पेरतो तो प्रेम गोळा करतो. या जगामध्ये जगत असताना आम्ही कोणते फळ देत आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, प्रत्येक आई बाप पालक आपल्या लेकरांना उत्तम तेच देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लेकरांसाठी ते आपल्या आयुष्यात कष्ट करतात, त्रास सहन करतात, कारण त्यांची इच्छा असते की आपल्या लेकरांनी चांगले बनावे, त्यांचे नाव व्हावे, त्यांनी चांगले पद हस्तगत करावे. प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते. प्रियांनो, जगिक देव म्हणजे आपले आई वडील यांची जर ही इच्छा असेल तर विचार करा की ज्या देवाने आम्हाला निर्माण केले त्याची इच्छा देखील आमच्याविषयी काहीतरी असणारच, होय ना? प्रियांनो, आज आपण आजच्या अध्ययनात हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहे की आपला निर्माणकर्ता, सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता याची आमच्याविषयी काय इच्छा आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 15व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 14व्या अध्यायाची शेवटली 28 ते 31 वचने मी आपणाकरिता वाचली होती आणि मी आपणाला सांगितले होते की पुढच्या कार्यक्रमात ह्यावर आम्ही थोडा वेळ विचार करू. श्रोत्यानो, ह्या वचनांमध्ये प्रभू येशू त्यांना जे काही सांगतो ते फार विलक्षण असे आहे. जे विलक्षण आशीर्वाद त्यांना मिळणार आहेत त्याकरिता आणि त्यामुळे तो जात आहे म्हणून त्यांनी आनंदित व्हावे असे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे जाईल व त्यांच्यासाठी सहाय्यक पाठवेल असे आश्वासन त्याने त्यांना दिले. तो आता वधस्तंभाच्या अगदी जवळ पोहोचलेला होता. पुन्हा त्याची आणि सैतानाची मुठभेड आम्हाला पाहायला मिळणार आहे, जी गतसेमने बागेमध्ये झाली. प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर सहाय्यक पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या हृदयात वास करण्याकरिता येईल असे आश्वासन जे प्रभू येशूने दिले होते ते पूर्ण झाले आहे. आज विश्वासणाऱ्यांच्या हृदयात पवित्र आत्मा वास करतो. प्रभू येशूने त्यांना शेवटल्या वचनात म्हटले, परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ. प्रभू येशूच्या संपूर्ण जीवनकाळात आम्हाला दिसतं की त्याने पित्याच्या इच्छेला आणि पित्याच्या कार्याला महत्त्व दिले. त्याने आपल्या जीवनकाळात सर्व गोष्टींमध्ये पित्यावरची प्रीती प्रगट केली आणि जी आज्ञा पित्याने त्याला दिली होती ती पूर्ण करण्याकरिता तो समर्पित होता आणि जगाने हे ओळखावे अशी त्याची पूर्ण इच्छा होती. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर एक आदर्श ठेवून गेला आहे. प्रभू येशूने आम्हाला शिकवले की ज्या प्रकारे त्याने पित्याच्या आज्ञा पाळल्यात, पित्याच्या कार्याला स्वतःच्या जीवनामध्ये महत्त्व दिले, तेच महत्त्व आम्ही सुद्धा आमच्या जीवनात द्यायला हवे. आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायला हव्यात. आम्ही परमेश्वराच्या इच्छेला जाणून घ्यायला हवे आणि परमेश्वराची इच्छा जीवनामध्ये पूर्ण करण्याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील असायला हवे. 15वा अध्याय वरच्या खोलीतल्या संभाषणाचा किंवा उपदेशाचा एक भाग आहे. जरी श्रोत्यानो वरच्या खोलीत आमचा प्रभू ह्या गोष्टी बोलला नसेल, कारण 14व्या अध्याय शेवटी त्याने शिष्यांना म्हटले, उठा, आपण येथून जाऊ. वरच्या खोलीत व गेतसेमने बागेतील मधातल्या काळात आमच्या प्रभूने 15 आणि 16 अध्याय सांगितलेत व नंतर प्रार्थना केली जी 17व्या अध्यायात नोंदण्यात आली आहे. बागेत प्रवेश केल्यानंतर त्याने ही प्रार्थना केली. अनेक अभ्यासकांचे मत आहे की आमच्या प्रभूने 15व्या अध्यायात दिलेले व्याख्यान किद्रोनच्या खोऱ्यात किंवा जैतुनाच्या डोंगराजवळ दिले, कारण आम्हाला माहीत आहे की त्या समयी तेथे द्राक्षमळे होते जे त्या संपूर्ण खोऱ्यात पसरलेले होते. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे श्रोत्यानो की ती पौर्णिमेची रात्र होती व वल्हांडण सणाची वेळ होती.
त्या द्राक्षमळ्यातून जाताना तो हे सर्व शिष्यांसोबत बोलला असेल. आणि ही फार योग्य अशी जागा होती. त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणण्याकरिता कोणीच नव्हते. अनेक इंग्रजी विशदीकरण करणाऱ्या अभ्यासकांचे मत आहे, ज्याला मी सुद्धा स्वीकारते, की त्या रात्री तो नियमशास्त्राचे पालन करण्याकरिता, जे तो फार दक्षतेने आपल्या जीवनामध्ये करीत असे, मंदिराकडे गेला. वल्हांडणाच्या रात्री मंदिराचे दरवाजे उघडे असत. मंदिराचे ते सुंदर दरवाजे पर्यटकांसाठी एक आकर्षण होते. त्यांना ग्रीसमध्ये बनविण्यात आले होते व हेलेस्पांटवरून येरुशलेमला आणून हेरोदाच्या मंदिरात लावण्यात आले. त्यांना तांब्यापासून बनवून त्यात सोन्याच्या द्राक्षवेलाची नकाशाकारी करण्यात आलेली होती. श्रोत्यानो, द्राक्षवेल इस्रायल राष्ट्राला दर्शविते हे खालील वचनांवरून स्पष्ट होते. स्तोत्रसंहिता 80 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. स्तोत्रसंहिता 80 अध्याय 8 आणि 9 वचने. मिस्र देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालून देऊन तू त्यांच्या भूमीत लाविला. तू त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला. तसेच यशयाचे पुस्तक 5 अध्याय 1 आणि 7 वचने. यशया 5 अध्याय 1 आणि 7 वचने. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृंगावर होता. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलांचे घराणे. त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. त्यांनी न्यायत्वाची अपेक्षा केली, तो अपहार धार्मिकतेची अपेक्षा केली, तो आक्रोश आढळून आला. इर्मयाचे पुस्तक 2 अध्याय आणि 21 वचन सांगतं. इर्मया 2 अध्याय 21 वचन. मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता लाविली, ती तू माझ्यासमोर परदेशची हीन जातीची द्राक्षलता कशी झालीस. होशेचे पुस्तक 10 अध्याय 1 वचन. होशे 10 1 वचन. इस्रायल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्यास भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली, तो त्याने जास्त वेद्या केल्या. त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली, तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारिले. श्रोत्यानो, हे स्पष्ट आहे की द्राक्षीचा वेल इस्रायल राष्ट्राचे चित्र आहे. आता श्रोत्यानो, आमचा प्रभू एक फार क्रांतिकारी गोष्ट सांगत आहे, जी ह्या लोकांच्या कधी ऐकिवात आली नसेल. आज आम्हाला ते सारखेच वाटतात, पण ह्या लोकांसाठी मात्र ते नवीन होते. तो काय म्हणतो ऐका. येशू खरा द्राक्षवेल आहे, शिष्य फाटे आहेत. एक नवीन नाते ह्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेले आहे, सांगण्यात आलेले आहे. मागा म्हणजे ते मिळे, जे
15वा अध्याय 1 वचन पहा. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. खऱ्यासाठी जो शब्द आहे तो आहे ॲलेथेनॉस. योहानाच्या शुभवर्तमानात सुरुवातीला योहान ह्या प्रकाशाला परिवर्तित करीत होता, परंतु येशू ख्रिस्त खरा प्रकाश आहे. मोशेने अरण्यात भाकर दिली, परंतु येशू ख्रिस्त खरी भाकर आहे. म्हणून येशू म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे. ह्या शिष्यांची धारणा यहुदी होती आणि त्यांची विचारसरणी जुन्या करारानुसार चालत असे. तो आता त्यांना सांगत आहे की इस्रायल खरा द्राक्षवेल नाही. यहुदी राष्ट्राशी व धर्माशी त्यांचा संबंध आवश्यक नव्हता. प्रभू येशू म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे. शिष्यांकरिता महत्वाची गोष्ट होती की त्यांनी येशूशी आपले नाते जुळवायचे होते. ही एक क्रांतिकारी गोष्ट होती. आमच्या प्रभूने फार विलक्षण भाषालंकार ह्या ठिकाणी वापरला आहे व त्याने फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केले की तुमचे एखाद्या संस्थेशी जुळणे, मंडळीशी जुळणे, नातेवाईकांशी जुळणे किंवा एखाद्या प्रचलित किंवा नामांकित व्यक्तीशी संबंध असणे महत्वाचे नाही. आम्ही ख्रिस्ताशी जुळायला हवे. जेव्हा आम्ही ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, तेव्हा आमचा देवाची संतान म्हणून नवीन जन्म होतो. आमचा एक नवीन संबंध त्याच्याशी स्थापित होतो. प्रभू येशू म्हणतो की माझा बाप माळी आहे. हे सुद्धा फार आश्चर्यचकित करणारे शब्द आहेत. जुन्या करारातील भागात आणि दृष्टांतात परमेश्वर द्राक्षाच्या मळ्याचा मालक आहे. येथे तो राखणारा शेतकरी मळ्याची देखरेख ठेवणारा आहे. श्रोत्यानो, येशू खरा द्राक्षवेल आहे व पिता त्याची काळजी घेतो. जुन्या करारात ही भविष्यवाणी करण्यात आली होती की प्रभू त्याच्या समोर एखाद्या अंकुराप्रमाणे वाढेल. किती वेळा पित्याने मधात पडून सैतान जेव्हा येशूला पूर्णपणे समाप्त करू पाहत होता, तेव्हा त्याला वाचवले. पिता परमेश्वर आहे जो द्राक्षवेलीची काळजी घेतो व तो फाट्यांची सुद्धा काळजी घेतो. फाटे द्राक्षवेलीशी जुळलेले असायला हवेत. आता ह्याचा उद्देश काय? ह्याचा उद्देश आहे फळ आणणे. इथे 3 शब्द किंवा 3 अर्थपूर्ण शब्द समुदाय आहेत जे महत्वाचे आहेत. जसे आम्ही अध्ययनात पुढे जाऊ श्रोत्यांनो, तेव्हा आम्ही त्यांच्याविषयी पाहू. दुसरं वचन सांगतं, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. माझ्यातील अर्थातच ख्रिस्तातील, ह्याचा अर्थ जे तारलेले आहेत ते. येथे विनय, समेट, पापापासून मुक्त करणे, ज्याद्वारे तारणाचा एक विशिष्ट भाग पूर्ण होतो, असे अर्थपूर्ण शब्द आहेत. परंतु संपूर्ण तारणाचा निचोड ख्रिस्तामध्ये ह्या शब्द समुदायात भरलेला आहे. तेथे फक्त लोकांचे 2 समुदाय दिसतात, जे ख्रिस्तात आहेत ते आणि जे ख्रिस्तात नाहीत ते. आपण ख्रिस्तात कसे येता हा प्रश्न आहे. नवीन जन्माद्वारे. जेव्हा आपण ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवता, तेव्हा आपण विश्वासाद्वारे त्याची संतान होता. देवाच्या आत्म्याद्वारे आपला नवीन जन्म होतो. पवित्र आत्मा दुसरे काही करतो. तो फक्त आपणामध्ये वासच करीत नाही, तर तो आपणाला ख्रिस्तामध्ये नवीन करतो. त्याद्वारेच प्रत्येक विश्वासणारा ख्रिस्ताच्या देहात भागी होतो. हा भाग विश्वासणाऱ्यांना उद्देशून आहे. जे आधीच ख्रिस्तामध्ये आहेत, ते विश्वासणारे लोक त्यांना उद्देशून हा भाग लिहिलेला आहे. येशू एखाद्या व्यक्तीचे तारण कशा प्रकारे होते ह्याविषयी ह्या ठिकाणी बोलत नाही. ह्या भागात तो तारणाविषयी मुळीच बोलत नाही, तर तो फळ देण्याविषयी बोलत आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या 10 वचनात फळ हा शब्द 6 वेळा नोंदण्यात आलेला आहे. पुढे जाताना आम्ही पाहूया श्रोत्यांनो की फळ देण्याचे 3 स्तर आहेत. फळ, पुष्कळ फळ आणि विपुल फळ. ह्या ठिकाणी संपूर्ण मुद्दा फळ देण्याचा आहे. तो म्हणतो की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. मग तो त्याला कुठे घेऊन जातो? फळ देणाऱ्या ठिकाणापासून दूर. 6व्या वचनात तो कशा प्रकारे ह्याचे वर्णन करतो ते पहा. 6वं वचन वाचूया. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. आपणापैकी कोणी म्हणेल की ह्याचा अर्थ आम्ही तारण गमावू. नाही श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की हा भाग तारणाविषयी सांगत नाही, परंतु फळ देण्याविषयी सांगतो. तारण पावल्यानंतरच्या परिणामाविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. सर्वप्रथम फळ काय आहे हे आपण पाहूया. माझा विश्वास नाही की ह्या ठिकाणी ज्या फळाविषयी सांगितले आहे ते आत्मे जिंकण्याशी संबंधित आहे.
जसे अनेक लोक ह्याविषयी असा गैरसमज करून घेतात. माझा विश्वास आहे की आत्मे जिंकणे जोड उत्पन्न आहे, परंतु फळ नाही. फळ आत्म्याचे फळ आहे. गलतीकारासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचने पहा काय सांगतात. गलतीकारासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचने. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रदमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. हे फळ विश्वासणाऱ्याच्या जीवनातले आहे. ख्रिस्तामध्ये राहण्याद्वारे प्रभावी प्रार्थना, शाश्वत फळ आणि स्वर्गीय आनंद निर्माण होतो. 15 अध्याय 7 वचन आम्हाला सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. ही एक प्रभावी प्रार्थना आहे. 8 वचन, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हे शाश्वत फळ होय. 11 वचन, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. हा स्वर्गीय आनंद होय. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अशा प्रकारचे फळ आहे, तर तो स्वतःच्या जीवनाद्वारे दुसऱ्या लोकांना देवाच्या उपस्थितीत आणेल. ते अर्थातच आत्मे जिंकणे जोड उत्पन्न होय. तो म्हणतो की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. श्रोत्यानो, परमेश्वराला आमच्या जीवनात फळ हवे आहे. जर फाटा फळ देत नाही, तर तो कशा प्रकारे त्याला काढून टाकतो? पहिला प्रकार, ज्या ठिकाणी फळ देण्याची जागा असते तेथून त्या व्यक्तीला तो काढून टाकतो. आज अनेक लोकांना ते देवासाठी प्रभावी काम न करीत असल्यामुळे दूर करण्यात आले आहे. अशा प्रकारे दूर करण्याचा अर्थ असा मुळीच नाही की ते स्वतःचे तारण गमावतात, परंतु श्रोत्यांनो, परमेश्वर त्यांना फळ देण्याच्या जागेपासून दूर करतो. काही वेळा हे मृत्यूद्वारे, शारीरिक मृत्यूद्वारे होते. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावने मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला, ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 16 वचन सांगते. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 16 वचन. ज्याचा परिणाम मरण नाही
असे पाप करीताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे, म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. श्रोत्यांनो, योहानाच्या म्हणण्याचा हाच अर्थ असावा असा माझा विश्वास आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती तोपर्यंत पाप करीत राहू शकते जोपर्यंत परमेश्वर तिला फळ देणाऱ्या जागेपासून मृत्यूद्वारे दूर करीत नाही. हनन्या व सफिराला प्राचीन मंडळीतून मृत्यूद्वारे दूर करण्यात आले. जे पवित्र मंदिर होते, फळ देणारी मंडळी होती, ते खोटे बोलणारे दोघे त्या मंडळीत राहू शकले नाहीत. फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो, असे प्रभू येशू ह्या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर आमच्या जीवनात येऊन अशा अनेक गोष्टी दूर करतो श्रोत्यानो, ज्या आमच्या आत्मिक जीवनामध्ये बाधा बनतात. फळ देण्याच्या कार्यात ज्या काही बाधा आहेत त्या सर्वांची तो सफाई करतो. ह्या साफसुफीमुळे अनेक देवाच्या लेकरांना दुःख होते, कारण ते देवापासून त्याच्या सहभागितेपासून दूर गेलेले असतात. जितके आम्ही देवाच्या अधिक जवळ असू तितके आम्हाला कमी दुःख होईल. 3रं वचन पहा, 15वा अध्याय 3रं वचन. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. साफसफाई देवाच्या वचनाद्वारे पूर्ण होते. देवाच्या वचनात शुद्ध करण्याचे जे सामर्थ्य आहे ते फार विलक्षण आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचने सांगतात. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचने. निर्धंब बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. देवाच्या वचनाच्याद्वारे आमचा नवीन जन्म झाला आहे. आमच्या पापांपासून आम्हाला धुण्यात आले आहे. ह्या पृथ्वीवर जीवन जगत असताना आम्ही मळीन होतो. निरंतर शुद्ध होण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची गरज पडते. शुद्ध होण्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करणे हे एक फार चांगले असे कारण आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 9 वचन सांगतं, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की देवबाप त्याच्या पवित्र वचनाला जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तेव्हा आमच्या जीवनातील ती दुर्बळता दर्शविण्यासाठी उपयोगात आणतो. त्या व्यक्तीचा परमेश्वराशी प्रामाणिक संबंध आहे किंवा नाही, ती देवाच्या वचनाचा अभ्यास करते किंवा नाही, किंवा ती स्वतःची मनमर्जी करते, हे वचनाद्वारे त्या व्यक्तीला कळते. आणि हे पाहण्याची ही खरी परीक्षा आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्या वचनाशी प्रामाणिक असावे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 67 वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 67 वचन. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. नंतर 119 अध्याय 71 वचन सांगतं, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. श्रोत्यानो, तो पीडित करतो जेणेकरून आम्ही त्याच्या वचनाजवळ यावे व त्याच्या सेवेसाठी योग्य ठरावे. मला नाही वाटत की देवाच्या वचनांचा अभ्यास केल्याशिवाय आपण देवासमोर कधी शुद्ध ठरू शकाल. जे लोक देवाच्या वचनांचा अभ्यास करीत नाहीत ते सगळ्यात अधिक हानी पोहोचवणारे असतात. आम्हाला देवाच्या वचनांचा अभ्यास करून त्याला आमच्या जीवनात लागू करायचे आहे. पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही देवाचं वचन वाचायचे म्हणून वाचतो, ते स्वतःच्या जीवनाला आम्ही लागू करीत नाही. त्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे, आमच्या जीवनातील कोणत्या उणीवा तो दाखवित आहे, हे आम्ही पाहतच नाही. आणि त्यामुळेच आम्ही आत्मिक जीवनामध्ये नेहमीच दुर्बळ राहतो. आज होऊ शकतं की आपण पवित्र वचन वाचलेलं आहे, परंतु आता जर मी आपणाला विचारलं की आज सकाळी आपण कोणता भाग वाचला होता, तर आपणाला आठवणार नाही. देवाने आपणाशी काय बोलणी केली आपणाला आठवणार नाही. कारण श्रोत्यानो, आपलं लक्ष दुसरीकडेच होतं. आपण मन लावून अभ्यास केला नाही, मन लावून ते वचन वाचलेलं नाही. माझी आपणाला विनंती आहे की जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचता तेव्हा ते वचन स्वतःला लागू करा. त्या वचनामध्ये स्वतःला ठेवा आणि पहा की परमेश्वर आपणाशी काय बोलत आहे. पुष्कळदा श्रोत्यानो, जेव्हा आम्ही वचन वाचतो तेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी विचार करीत राहतो.
की हां, त्या व्यक्तीविषयी वचनात असं सांगितलेलं आहे. परंतु हे चूक आहे. आम्ही स्वतःच्या आत्मिक जीवनाचा विचार करावा, परीक्षण करावे आणि स्वतःला कुठे सुधारायचे आहे हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करावा. परमेश्वराची हीच इच्छा आहे की आमच्या जीवनाच्याद्वारे फळ यावे. जर श्रोत्यानो, आम्ही फळ आणणार नाही, तर तो ज्या प्रकारे फाट्यांना कापून टाकतो, त्यांना दूर फेकतो, तसे तो आम्हाला फेकेल आणि आमचा अंत अग्नीमध्ये होईल. जर आपली इच्छा आहे की आत्मिक रूपाने आपण वाढत जावे, फळ आणावे, तर रोज परमेश्वराचं वचन वाचा, प्रार्थना करा, आत्मिक रूपाने रोज भरल्या जा, जेणेकरून आपल्या जीवनाच्याद्वारे परमेश्वराचं गौरव व्हावे आणि त्याची साक्ष इतरांपर्यंत पोहोचवावी. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण देवामधील आणि आमच्यामधील एक अतूट संबंध किंवा नाते पाहिले आहे. येशूची इच्छा आहे की आम्ही त्याच्यामध्ये राहावे आणि आम्ही फळ द्यावे. यासाठी तो आमची काळजी घेतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त प्रश्न हा आहे की काय आम्ही त्याच्यामध्ये राहू इच्छितो? काय आम्ही अपेक्षित फळ द्यावे हे जाणले आहे? देव आम्हाला आजही सहाय्य करण्यास तयार आहे. काय आपण तयार आहात त्याची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, तुला आम्ही धन्यवाद देतो यासाठी की प्रभू येशूच्या द्वारे तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस. आणि आज जे अध्ययन आम्ही केलेलं आहे त्याच्यामधून प्रभूजी आम्हाला कळलेलं आहे की तुझी इच्छा आमच्यासाठी काय आहे. होय प्रभूजी, आम्ही फाटा या नात्यानं वेलामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभूजी, आम्हाला विभक्त होऊ देऊ नकोस, आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. आम्हाला ठाऊक आहे आमची कृती, आमचं बोलणं, आमचं वागणं या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही चुका करतो आम्ही तुझ्यापासून दूर जातो. परंतु प्रभूजी, आजपासून आम्ही योग्य फळ देण्यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर आणि प्रभूजी, योग्य त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडाव्या, दिसून याव्यात, यासाठी आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.